Hello, this is the My Artifact episode number 624. आजची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 6:30. ॲक्च्युली आजची तारीख आहे 19 तारीख आजची. काल होती 18 तारीख. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला कारण काल एकदम मी विसरूनच गेलो एकदम. हां, तर जे झालं नाही, जे काल झालं ना आर्टिफॅक्ट एपिसोड, तर काल जे काही झालं ते रेकॉर्ड करून घे दिवसभरात. तर काल काय ना, काल सकाळी उठलो, जॉबवर गेलो, काम केलं, संध्याकाळी वापस आलो यार. देन लॅपटॉप उघडून 2-3 मूवी बघितले, आर्टिफॅक्ट एपिसोड विसरलो. रात्री खूप झोप लागली होती कारण मला 6 घंटे झोप भेटून राहिली, त्यामुळे करीब 3-4 दिवसापासून. तर मला झोप खूप लागली होती, त्यामुळे मी झोपलो आणि आर्टिफॅक्ट एपिसोड विसरून गेलो. मला नाही का एक प्रकारे त्रास येऊन राहिला या जॉबचं, बहुत जास्त. रोज सकाळी उठा, जॉबवर जा, तिथं ते काही काम करायचं करा, काही मजा नाही जॉबमध्ये, करण्यात इंटरेस्ट पण नाही. संध्याकाळी वापस या, संध्याकाळी चांगली असली पाहिजे, त्यामुळे मी लॅपटॉपवर पिक्चर पाहतो, इंटरनेटवर व्हिडिओ वगैरे पाहतो. देन 10:30-11 वाजता पुन्हा झोपून जातो. सकाळी 6:30 वाजता पूर्ण एकदम सायकल प्रमाणे. सकाळी उठलं, जॉब, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मग घरी आलं, नंतर मग काही छेडछाडखोर करायचं, एकटाच राहतो मी, आणि देन झोपा. किती बेकार आहे यार माझी लाईफ. म्हणजे माझी लाईफ नाही, बट हा जो रुटीन सुरू आहे हा बहुत ही, मी कधी माझ्या लाईफमध्ये एवढं असं एकदम फील नाही केलं यार. आज माझ्यापाशी सगळ्याच गोष्टी आहे, इंटरनेट, लॅपटॉप, मोबाईल, सगळ्याच गोष्टी, इवन जॉबसुद्धा, एक चांगलं अपार्टमेंट पण आहे, पण मन नाही रमून राहिलं राव, बिलकुल नाही. कसं एक प्रकारे असं ते म्हणते ना का एकदम तुझी लाईफ बिकम अ सायकल. सकाळी उठल्यापासून कोणतेही काम करा विदाउट एनी इंटरेस्ट, विदाउट एनी काइंड ऑफ अटेन्शन, दॅट वर्क वुड बी अ रिअली बोर टू यू. अँड सेम ॲज आय फीलिंग लाईक दॅट. मी खरंच बिलकुल याच्यासारखी फील करून राहिलो आहे. कारण सकाळी उठा, ड्युटीवर जा, संध्याकाळी वापस या. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी काही स्पेशल आहेच नाही राव. जे काही स्पेशल आहे ते उठलेले जॉब नंतर जे काही मनात विचार येते त्यालाच एक्सप्लेन करावं. आणि काहीच नाही, जस्ट नॉट डुईंग एनिथिंग. बस सकाळी उठा, जॉबला जा, संध्याकाळी जा, झोपा, सकाळी उठा 6:30 वाजता. इट्स कम्प्लिटली बहुत हेट. काही मजा नाही होऊन राहिली, बिलकुल नाही. आपल्याला पहिले फाइंड आउट करावं लागेल का रिझन काय आहे. या रिझन आहे की मला इथे कोणीच नाही राहत, ना फ्रेंड, ठीक आहे. अनदर थिंग इज फ्रीडम. या मी वर्धेला होतो ना, रात्री 3 किंवा 4 वाजेपर्यंत सुद्धा मोबाईल खेळत होतो, आणि त्याच्यात मी खूप काही इंटरनेटबद्दल जाणून घ्यायचो, यूट्यूब व्हिडिओ वगैरे वगैरे बहुत सर्च करायचो आणि बहुत ॲडिक्ट होतो. आणि ते करण्यामध्ये पण मला बहुत जास्त इंटरेस्ट यायचा आणि समजून घेण्यामध्ये पण बहुत जास्त इंटरेस्ट यायचा. बट आता सकाळी उठण्यासाठी कसं मला रात्री एकदम लवकर झोपावं लागते, आणि त्यामुळे कसं एकदम हे होऊन जाते. म्हणजे
मन मारावं लागते. आपण सर्व गोष्टी असून सुद्धा त्याचा युटिलाइज न करता येऊन राहिला, एक प्रकारे कसं मन मारावं लागते. दॅट्स नॉट गुड. आज घरची आणि मित्रांची सुद्धा आठवण खूप येऊन राहिली राव, बहुत जास्त. कारण 2 हप्ते झाले आणि आता कसं त्यांची खूप आठवण येते राव, मित्रांची. मी का करू का नाही काही कळून न राहिलंय. वर्ध्याला जाऊ की का झालंय ते. तर मला म्हणायचं आहे की घरची खूप आठवण येऊन राहिली आणि वर्ध्याला जाऊशा तर वाटत आहे. बट कसं 29 तारखेला पुन्हा जावं लागेल. आजची 19 तारीख आहे, नियर 10 दिवसानंतर. समजा जर मी आता जाईन तर माझी कशी 200 रुपये खर्च होऊन जाईल, प्लस तिथे वर्धेवर गेल्यावर पुन्हा खर्च होऊन जाईल, आणि प्लस तिथे जाऊन काही रिझन नाही ना मित्रांसोबत हँगआउट करणं. पण मित्र कसे बिझी झाले नाही इकडे तिकडे त्यांच्या कामामध्ये आणि त्यांचे पेपर वगैरे, जाऊन नुसते पैसे वेस्ट करणं आहे. कसा एक प्रकारे लाईफचा एक अजीब हिस्सा सुरू आहे, जिथे नाही का सगळेजण कामाला लागतात आणि या कामापासून नाही का सगळेजण बोर होतात. त्यांना त्याच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी करूशा वाटते, अमेझिंग थिंग्स. बट ते कधी पॉसिबल नाही होत, कारण या डेली रुटीन आणि या डेली लाईफमध्ये इंटरेस्ट घेण्यालायक काही असतेच नाही. त्यामुळे इट्स कम्प्लिटली नॉट गुड. आपण फक्त बस सेलिब्रेशन म्हणजे फक्त एकच, सॅटर्डे अँड संडे. सॅटर्डे आला का उद्या सुट्टी आहे, त्यामुळे आपण जे काय करायचं ते करू शकतो. एकटं राहिल्याचा सर्वात मोठा बॅड पॉईंट काय आहे, आपण प्रायव्हसी तर खूप भेटते राव. बॅड पॉईंट नाही, एक प्रकारे पॉईंट सांगतो. प्रायव्हसी खूप भेटते, मनातून जे काही आहे ते चांगले एलॉबरेट होते वगैरे वगैरे, स्वतःच्या मनासारखं करता येते घरातल्या घरात. पण कधी असं वाटते का राव, कधी कधी दुसऱ्यांच्या पण मनाचं ऐकायचं, कधी कधी ते पण इंटरेस्टिंग असते राव. जस्ट लाईक तुमचे फॅमिली मेंबर्स कधी कधी तुम्हाला काम करायला लावतात, किंवा जे काम करण्यासाठी तुम्हाला बिलकुल राग येते. जस्ट लाईक तुम्हाला झाडू मारायचं आहे किंवा घरचं कोणतं काही काम करायचं आहे, आपण त्यासाठी कधी नेहमी रेडी नसतो. बट समजा जर तेच काम कम्प्लिटली व्हॅनिश झालं तर मला इथे कोणतं काम करावं लागते, कोणतंच नाही, काहीच नाही. हार्डली झाडू पोछा वगैरे तेही मलाच मारावं लागते, बाकी कोणी सांगत नाही, म्हणजे माझ्याचसाठी. तर आपल्याला कोणीतरी असा पर्सन पाहिजे जो आपल्याला सांगेल की आपला टाइम बिकम बेटर बनवेल. जरी आपण त्या व्यक्तीला खूप राग करत असतो तरी त्या व्यक्तीची किंमत केल्यानंतरच आपल्याला कळते राव, का तो व्यक्ती कोण होता, काय आहे, त्याची गरज काय आहे राव. मी घरी होतो, फॅमिली मेंबरसोबत हँगआउट करत होतो, मित्रांसोबत मस्त हँगआउट करत होतो. कधी कधी मला तिथे घरी राहूशा नाही वाटे, कारण मी इतका जास्त सक्सेसफुल नव्हतो. बट ते दिवस खूप माहोल होते राव. बट आता मी सक्सेसफुल आहे तर माझे दिवस त्यांच्यासाठी वाटते का खूप माहोल आहे. बट आतून कसं मी एक प्रकारे हे होऊन राहिलो, म्हणजे मरून राहिलो एखाद्या छोट्या गोष्टीसाठी, किंवा कोणत्या छोट्या गोष्टी हॅपीनेससाठी, किंवा कुठे बाहेर हँगआउट करण्यासाठी कोणीच नाही राव. या मित्र असते, अरे बाबू चल लग्नाले, चला मी किती खुश झालो सर. कोणी जर आता म्हणलं असतं आज शनिवार, अरे चाल ना आज लग्न आहे कुठे युरोप लॉनमध्ये,
चला 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 सगळ्यांना बोलू सगळेजण जाऊ. इट्स सो ग्रेट. हिवाळा आहे, बहुत मजा येईन, स्टफ लाईक दॅट. आपण जास्त फक्त म्हणू शकतो की हे खूप चांगले मोमेंट आहे. आता आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये या साऱ्या गोष्टी रेकॉर्ड होऊन राहिल्या. इट्स ग्रेट थिंग, नाईस. कारण आपली पर्सनॅलिटी कम्प्लिटली रेप्रेझेंट होत आहे कोणत्या ना कोणत्या व्हिडिओ फॉर्मेशन थ्रू. आणि आपल्यामध्ये जे काही चेंजेस येऊन राहिले आहे ते सायमल्टेनियसली रेकॉर्ड होऊन राहिले आहे. इट्स सो ग्रेट. बहुतेक मला वाटते का यालाच मोठं होणं म्हणते. कारण आपण नेहमी डेली जॉब करतो आणि मग नंतर आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट येते हळूहळू वगैरे वगैरे. अँड देन वी स्टक. बट आय डोंट वॉन्ट स्टक, डेफिनेटली नॉट. माझी डेस्टिनी मला क्रॅकआउट करायची आहे, पण डेस्टिनी कशी एकदम झटक्यात फटक्यात नाही भेटत राव. खूप मेहनत, हार्डवर्क, पेशन्स वगैरे ठेवावं लागते. आणि याच्यातलं सर्वात कठीण गोष्ट काय, हार्डवर्क आपण करू शकतो. जरी किती मोठं हार्डवर्क असेल तरी करू शकतो, किती डिफिकल्ट काम असेल तरी करू शकतो. पण प्रॉब्लेम काय, पेशन्स. हे ज्याच्यामध्ये असेल ना तोच बंदा काही ना काहीतरी करू शकते. पेशन्स नसन तर नथिंग. कारण हेच आपल्याला एक प्रकारे कुठेतरी बाउंड्री क्रिएट करते का बेटा कुठेतरी स्टॉप हो, पेशन्स ठेव, तुला तुझी डेस्टिनी भेटते. आणि जर आपल्याजवळ पेशन्स नसेल ना, आपण खूप तडकाफडकी असेल तर कसं आपण हे नाही होऊ शकत, म्हणजे फोकस नाही होऊ शकत. अँड देन असे काही डिसिजन घेतो जे आपल्या लाईफला चांगले नाही आवडू शकत, म्हणजे इतके हे नाही होत. तर कसं आहे की आपल्याला पहिले विश्वास ठेवावा लागते स्वतःवर, पेशन्स ठेवावं लागते. लाईफमध्ये जे काही तुमच्या लाईफमध्ये जे काही चेंजेस येऊन राहिले आहे ते त्याला ॲक्सेप्ट करावं लागते. आणि पुढे जे काही डेस्टिनी तुमच्या समोर येईल त्याला अचीव करण्याचा आणि ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुझी डेस्टिनी आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुला मुंबईला सेटल व्हायचं आहे. ॲज अ जेईची जॉब तुला मुंबईला पाहिजे. आणि मला वाटते हे होईलच, बट यासाठी आपल्याला थोडा वाट पाहावं लागेल, ॲटलिस्ट 6 महिने तरी. बट वेळ खूप फास्ट चालला आहे, बहुतच. मला आताही आठवून राहिला की 2 सप्टेंबर जेव्हा माझा वाढदिवस होता, जस्ट लाईक कसं वाटते का राव हार्डली 1-2 महिना अगोदर होता. बट तो सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 2च महिने अगोदर होता. म्हणजे माझं केसिंग बिलकुल राईट आहे. बट कसं टाईम इथे खूप फास्ट चालला आहे राव, बहुत फास्ट. जरी इंटरेस्ट नाही होऊन राहिला तरी एक प्रकारे कसं डेली लाईफमध्ये हा टाइम कसा एकदम पक्क झाला आहे. आपण याला एक प्रकारे चांगलं म्हणावं का वाईट म्हणावं, या आय डोंट नो मॅन. चला लाईफमध्ये काही इंटरेस्टिंगच नाही राव. काही मित्र नाही, काही अशा लिव्हिंग थिंग्स नाही जे आपल्याला एंटरटेन करू शकते. गर्लफ्रेंड नाही. या चला 7:15 वाजले राव आणि मी इथे बसून आहे लॅपटॉप समोर. जर मी वर्धेला असतो 6:15 वाजता तर मस्त पिंटीच्या घरी असतो. अरे बापरे, मस्त हँग आउट केला असता. सगळेजण वैभव, बॅडी वगैरे असते. आम्ही मॅचेसच्या गोष्टी केल्या असत्या, इकडल्या तिकडल्या गोष्टी खेळून झालं असतं आणि जस्ट थकून खाऊन पिंट्याकडे बसलो असतो. मग प्लॅन बनला असता, अरे आज आपल्याला जितूभाऊकडे जायचं आहे, मग किंवा इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे. हा मग ठीक आहे, मी याला फोन लावतो त्याला फोन लावतो. देन मग 7 वाजता घरी जायचं, तयारी वगैरे करायची, पाणी वगैरे भरायचं, तयारी करायची. 7:30 पावणे 8 वाजता मग विशालकडे गॅदर व्हायचं.
मग सगळ्यांना फोन करायचा, तोपर्यंत विशालच्या घरी हँगआउट करायचा कधी 8:15 8:30 वाजेपर्यंत. मग 8:30 वाजता मग तयारी करून फोटो वगैरे काढून मग 8:30 वाजता निघायचं कुठेतरी लग्नात. मग 8:30 पावणे 9 वाजता पोहोचलं का तिथे मग आपला मस्त मग इकडे तिकडे हे बघायचं ते बघायचं, मुली टाकायच्या, जेवण पाहायचं, अभि इकडे हे आहे, अभि इकडे फोटो काढावे, तसं सेल्फी वगैरे वगैरे लॉट्स ऑफ स्टफ. कधी कधी मुली आल्या, श्रुतिका वगैरे आली तर त्यांना सोबत घेणं, त्यांना सोडून देणं. रात्री 10:30 वाजता वगैरे मग त्यांना सोडून दिलं का घरी येणं. घरी यायला 11:15 वाजते. आल्यावर वडील थोडं शिवा देते, बाबू कसं रे, का रे, कसं. बट शिवा देते, ऐकून घेतो, बट आतून बहुत मजा वाटते राव. आणि देन मग कसं तरी जेवण केलंच होतं ऑलरेडी, बस थोडंसं फ्रेश व्हायचं आणि बस गादी टाकायची, झोपून जायचं. झोपायचं नाही ऍक्च्युली, इंटरनेट लावायचा, मोबाईलमध्ये कानात हेडफोन टाकायचे, मस्त युट्यूब ब्राउज करायचं. रात्री 3 4 3:30 वाजेपर्यंत मस्त युट्यूब ब्राउज करायचा. आणि मग युट्यूब ब्राउज केल्यानंतर मग रात्री मग कसं झोपून जायचं. आणि एवढ्या उशिरा झोपल्यानंतरही सुद्धा सकाळी उठून 8 वाजता उठणं. मग 8 वाजता उठल्यानंतर मग थोडंसं तयारी वगैरे करायची, दात घासायचं, हातपाय धुवायचे, कपडे घालायचे आणि पहिले जिम मध्ये जायचं. काही खायचं नाही, पहिले जिम मध्ये जायचं, बहुत कसून जिम मारायची. सोबत 1 मॅन वगैरे राहते, मस्त कसून जिम मारायची, या डम्बेल्स, त्याच्यानंतर चेस्ट, मस्त 10:30 वाजता वगैरे मस्त जिम वगैरे मारल्यानंतर घरी यायचं. आल्यानंतर थकून पाकून हातपाय आंघोळ वगैरे धुवायची, जेवण करायचं. जेवण केल्यानंतर मग कसं थोडसा पढाई वगैरे करायची. पढाई वगैरे नसली का मग कुठे लग्न वगैरे असलं का मग पुन्हा मग 10:30 मग 11 वाजता मग पुन्हा विशालच्या घरी यायचं, सगळ्यांना गॅदर करायचं. 11 ते 12:30 म्हणजे काही 1.5 घंटा त्याच्याच घरी, कारण आम्ही दुपारचं लग्नासाठी आम्ही 12-12:30 वाजताच निघतो. तर 12-12:30 वाजता मस्त विशालकडे हँगआउट करायचा, मस्त हे त्यात तो याची गोष्टी सांगते, कम्प्युटर, गर्लफ्रेंड, लॉट्स ऑफ थिंग्स. मग आपण पण काही गोष्टी शेअर करतात. तोपर्यंत सगळेजण गॅदर होते. मग गॅदर झालं, फोटो काढायचे, फोटो काढून झाल्यानंतर मग पुन्हा लग्न. मग लग्नात गेल्यावर मग ते मुली टाकायचं, जेवण खायचं, इकडे पाहायचं तिकडे पाहायचं, मग सेल्फी, कॅमेरा, अरे बापरे बहुत मजा आली. मग तिथून कधी 3:30 वाजता मग आलं का मग प्लॅन म्हणते राव आता खेळायचं, आपली मॅच आहे राव, ठीक आहे, मॅच आहे 5 वाजता मॅच आहे. 3:30 वाजले, मग काय पिंटीकडे कॅरम खेळायचं, मग काय घरी जायचं, कपडे काढायचे, थोडेसे हातपाय धुवायचे, थोडंसं चांगलं दिसलं का पिंटीकडे जायचं, मग मस्त कॅरम खेळायचं. 3:30 ते करीब 5 वाजेपर्यंत थोडंसं कॅरम वगैरे खेळला का मग 5 वाजता मग फुटबॉल वगैरे घ्यायचं, ग्राउंडवर जायचं. मग ग्राउंडवर गेल्यावर खेळायचे, अरे मेरे बाप बहुत मजा. मग खेळायला गेल्यानंतर सगळेजण गॅदर व्हायचे, मग टीम बनवायचे, गंबा, गौरव, डब्बा, मेसी आणि त्याच्यानंतर जे खूप प्रोफेशनल खेळाडू आहे जे आमच्या टीमचे ग्राउंडवरचे, ते एका साईडनं. आम्ही जे गावठी पोरं आहेत त्यांना फक्त एवढं माहित आहे का गोलमध्ये बॉल मारल्यावर गोल होते, बस एवढंच माहित आहे. ते एका साईडला, जस्ट लाईक मी, विशाल, वैभव, पिंटी, बॅडी, आम्ही 4-5 जण. आणि बाकी एकदम कसं मनात नाही लागत का भाऊ तू या साईडला त्या साईडला, बिलकुल टीम सेपरेट. मी त्यांचा गोलकी आणि मग त्यांचा तो गोलकी दुसरा. मग खेळण्यात मजा, दन 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 दन. मग त्याच्यामध्ये खेळण्यामध्ये पण खूप मजा आहे. यांचे गोल मारल्यानंतर मग माझ्यावर प्रेशर येते, मग मी बॉल सेव्ह करतो, लॉट्स ऑफ थिंग्स वगैरे केल्यानंतर मग संध्याकाळी 6:30 वाजता मग ग्राउंडवर बसायचं. मग गौरव वगैरे मोबाईल काढते, मग त्याचे ते नॉटी जोक्स एवढे हसू पागल करते बहुत ही जास्त. आणि मग तिथून उठल्यानंतर पुन्हा पिंटीकडे बसायचं. मग पिंटीकडे बसल्यानंतर मग पुन्हा असं बोलत राहायचं. आणि देन मग पुन्हा प्लॅन बनते कुठेतरी लग्न आहे, मग चलो मग पुन्हा घरी जायचं. घरी गेल्यानंतर पुन्हा तयारी करायची, चांगले कपडे घालायचे, पुन्हा विशालकडे जायचं, सगळ्यांना गॅदर करायचं, मस्त 8:30 वाजता निघायचं आणि पुन्हा लग्न. इट्स सो ग्रेट यार, काय दिवस होते यार ते, बहुत ही माहोल. आतापर्यंत जे काही बोललोय ना, असं वाटत होतं का मी तिथे आहे आणि बहुत ही जास्त एन्जॉय करताय. कारण ते मोमेंट होते ना, इतका माहोल होता की सो ग्रेट मॅन, बहुत 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 अमेझिंग फिलिंग्स.
but sometimes it just lost. It just calm, शांती. या मग ते लग्नामध्ये गेल्यावर डीजे मध्ये नाचणं, संध्याकाळच्या लग्नामध्ये झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. साला काय दिवस होते यार ते. समर मध्ये तर हाच रुटीन राहत राव बिलकुल. सकाळी उठलं क्रिकेट, लग्न, संध्याकाळी उठलं खेळणं, लग्न, संध्याकाळी उठलं, बिलकुल सेम 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 सेम. आणि त्याच्यामध्ये बहुत मजा येत होती, बहुत ही जास्त यार. चला किती काही गोष्टी मिस केलेल्या आपण. म्हणजे तेच एक दिवस असते राव. म्हणजे आता असं नाही का मी पुन्हा वर्धेला जाईन हे दिवस वापस येईन. ऑफकोर्स नॉट. नाही, हे दिवस वापस नाही येणार. कधी कधी आपण टाइम मध्ये पुढे जात राहतो आणि आपल्याला वाटते का लाईफ बिकम रिअली बेटर अहेड. म्हणजे समोर गेल्यावर लाईफ पुन्हा अमेझिंग राहील, पुन्हा इंटरेस्टिंग राहील, याच्यापेक्षा अमेझिंग राहील. बट हे जस्ट शांती. इथे फक्त घड्याळीचा काट्याचा आवाज येतो, कट कट कट. देन बस स्वतःमध्ये राहायचं. मोबाईल, लॅपटॉप, पिक्चर, स्वतःनी एंटरटेन करायचं. दुसरे कोणी नसतात. आणि असं बिलकुल नाही होणार तू वर्धेला जाशील आणि देन ते पुन्हा दिवस वापस येईन. ऑफकोर्स नॉट. बिलकुल नाही. कारण ते एक दिवस असतात. जे मोमेंट आपण एन्जॉय केले ते मोमेंट एन्जॉय केले ते पुन्हा वापस नाही येणार. आता जर मी पुन्हा वर्धेला जाईन आणि असं काही समजा जर लग्नाचा वगैरे प्रोग्राम वगैरे बनला तर बहुत कमी लोक येईल. कसं आहे आता एक प्रकारे सगळेजण लागलेले आहे. आता जॉबसाठी किंवा स्टडीसाठी सगळेजण भिडले आहे. त्यावेळेस कसं आता फ्री होतं एकदम. काही जेलसी नाही, काही नाही. काही अचीव करण्यासाठी गोष्टी तर होत्या, बट स्वतःला एन्जॉयमेंट करण्यासाठी टाइम होता. म्हणून ते दिवस बहुत माहोल होते. आता कसं स्वतःला देण्यासाठी टाइम आहे, बट त्याला एंटरटेन करण्यासाठी कोणी पर्सन नाही आहे. डेस्टिनी तर आहे, अचीव तर करायच्या आहे गोष्टी बहुत साऱ्या, बट ते फ्युचरमध्ये आहे आणि यासाठी लागते पेशन्स. कोणाकोणामध्ये पेशन्स असतो, कोणाकोणामध्ये पेशन्स नसतो. माझ्यामध्ये पेशन्स आहे, त्यामुळे मी हे सगळं रेकॉर्ड करत आहे. आणि मला वाटते का हे एक चांगलं आहे, कारण हे आपल्याला एक प्रकारे शिकवते की शांत राहा, डोक्याने विचार करा, एकदम तडकाफडकी निर्णय नका घेऊ. पहिले कसं एकदम तडकाफडकी, लग्नाला जायचं अरे रेडी, खेळायला जायचं अरे रेडी, गोलकी लगायचा अरे रेडी, एक नंबर, पुढे जायचा एकदम चलो. पण आता कोणी असं म्हणलं चाल लग्नाले तर ठीक आहे. व्हाय? कारण माझ्या मित्रांनी नाही म्हणलं ना, माझ्या कोणतरी रिलेटिव्हनी म्हणलं, आत्याने म्हणलं की बाबू लग्न आहे चाल जे सोबत. हो ठीक आहे, येऊन जाईल ना, चालला जातो लग्नाला. काही मजा वगैरे काही येत नाही, कारण मी एकटाच राहतो. लग्नात जायचं कशाला? मुली टाकण्यासाठी, फोटो काढण्यासाठी, जेवण, डीजेवर नाचणं. लग्नात हेच तर राहते राव. लग्न म्हणजे का so awesome days I enjoyed at that moment. कधी कधी जस्ट
काम राहू, शांत राहू. नथिंग इवन चेंजेस हिअर. जे आपल्या लाईफमध्ये होत आहे ते होऊ दे. पुढे होणार आहे त्यासाठी बेस्ट ऑफ लक. डेस्टिनीसाठी पण बेस्ट ऑफ लक. तुझा पास्ट खूप माहोल होता, तुझा प्रेझेंट इतका माहोल नाही आहे, पण तुझा फ्युचर बहुत माहोल राहणार आहे. याची आपण एक प्रकारे ॲक्सेप्टन्स करून, स्वतःला विश्वास देऊन आणि पेशन्स मनात जर असेल तर आपण या साऱ्या गोष्टी अचीव करू शकतो. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 624. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 625. आजची तारीख आहे 19 ऑक्टोबर 19 नोव्हेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 7 वाजले. नेहमीप्रमाणे एक आज सॅटरडे आहे आणि प्रत्येक हप्त्याप्रमाणे मी ज्याचा इंतजार करतो ते दिवस आले आहे शनिवार आणि रविवार, म्हणजे सुट्टी. काफी बोर जाते हा दिवस, कारण काही करायचं नसते, बट एक सुट्टी राहते म्हणून एन्जॉय करायचं. एन्जॉय म्हणजे स्वतःमध्येच. आता असं वाटतंय का घरी जावं वर्धेला, बट मला 29 तारखेला पुन्हा जायचं आहे. जर आता जाऊ तर काही भेटणार नाही राव, ऑफकोर्स नॉट. तू म्हणशील का वर्धेला गेल्यानंतर मित्रांसोबत हँगआउट करा, सो मित्र काही तुझ्याकडे थांबून नाही राव. त्यांना पण त्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अचीव करायचं आहे. आणि याच्यामध्ये समजा तू जॉबवर लागला आहे, त्यांना पण जॉबवर लागणे इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे ते पण त्यांच्या फ्युचरसाठी काही ना काहीतरी जुगाड लावून राहिले राहू. मी पण माझ्या लाईफसाठी काही ना काही जुगाड लावून राहिलो, बट कधी कधी इट जस्ट फील रिअली लोनली. अलोन तर फील होतेच राव, कारण मी एकटा आहे. अलोन फील काऊन होते, कारण आपण एकटा असल्यामुळे. तर एकटा काऊन राहत होतो, कोणीतरी सोबत घेणं. पागल झाला, कोणीतरी सोबत घेऊ इथे. ऍक्च्युली काय की मला एकटं राहायला आवडते, जरी थोडंसं बेकार वाटत असेल, बट कसं एकटं राहणं आवडते. मी एकटा राहतो, माझ्या मनाची मर्जी चालते. इथे कोणी मला काही बोलू शकत नाही, केव्हाही उठू केव्हाही झोपू. बट कधी कधी नाही का, कोणी बर्डन दिल्यावरच ते मोमेंट चांगले बनतात. सकाळी आईनी लात मारून 2 शिवा देऊन जरी उठवलं ना, थोडसा ठीक आहे, थोडसा एक प्रकारे राग ते येते, बट त्याच्यामध्ये पण काही ना काहीतरी मोमेंट असते, त्याच्यामध्ये पण काही ना काहीतरी थिंग्स असतात. बरं, अलोन ठीक आहे, कोणी येऊ शकत नाही, बट तुझ्या लाईफमध्ये कोणी ना कोणी एंटर तर होऊ शकते राव. गर्लफ्रेंड मी खूप ट्राय केला, बट दॅट वोंट बी हॅपन. यासाठी 2 रिझन आहे. फर्स्ट रिझन का मी ट्राय केला होता. मी स्नेहाला म्हणलो होतं, तिला म्हणजे तिचा नंबर आला, मग तिला हाय म्हणलं, डिड यू चेंज युअर व्हॉट्सॲप नंबर. शी सेज यस, कॅन आय गेट इट, आणि शी इज डिसअपिअर. तर मी ट्राय केला, बट नो वन. त्याच्यानंतर अशी कोणतीच फ्रेंड नाही म्हणजे मी तिला लाईक करतो आणि आतमधून काही फिलिंग्स वगैरे आहे. नो वन. आणि माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये फिमेल फ्रेंड बहुत कमी आहे, बहुतच कमी. ओके, ठीक आहे. मग अजून मित्रांसोबत थोडंसं बोल,
मित्र असते राव त्यांच्यासोबत. कसं एक प्रकारे लाईव्ह बोलण्यातच मजा असते, म्हणजे समोरासमोर म्हणजे मी काही इंटरनेट किंवा स्काईपची गोष्ट नाही करत आहे, एकदम फिजिकल. फोनवर इट जस्ट बीन रिअली ऑकवर्ड, कारण तेव्हा तो फ्रेंड एक प्रकारे कसा त्याला पण आपल्यापासून सुटका पाहिजे आणि आपल्याला त्याच्यापासून सुटका पाहिजे, त्यामुळे एक प्रकारे टेन्शनच नको. त्यामुळे मित्रांसोबत कसं नेहमी फिजिकलच व्हायचं, फोनवर किंवा अशावर. गर्लफ्रेंड सोबत राहायचं राव थोडंसं फिजिकल कमी, बट फोनवर किंवा चॅटिंगवर वगैरे जास्त टेन्शन द्यायचं. बट फ्रेंड आहे ना राव तुझी कोणती फ्रेंड आहे का फिमेल फ्रेंड, सांग बरं. No. ते एक बनव ना, एक फिमेल फ्रेंड बनव ना. तर कोणती बनवू राव, मी एक तर मेकॅनिकलचं माणूस, इथे सगळे लवडेच राहतात. प्लस मी पॉवर स्टेशनमध्ये काम करतो, सो इथे पण मोस्टली लवडेच राहतात. आणि त्याच्यामध्ये मी डी पॉइंट मेंटेनन्समध्ये काम करतो, इथे तर बंदे लवडेच्या लवडे बोलतो, सगळेच एवढे मादरचोद व्यक्ती आहे इथे का. तिथे गेल्यावर असं इंटेन्शनच नाहीयेत का आपण कोणी मुलगी वगैरे येईल. लास्ट टाइम मी चांगली मुलगी कोणती पाहिली होती र, आणि कुठे पाहिली होती या, खापरखेडात तर नाहीच. खापरखेडामध्ये असं रस्त्याने दिसले तर जस्ट एक प्रकारे पाऊशात वाटते. बघ काय करते राव, म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे घेऊन. आपल्याला माहित आहे ना तुला लाईफमध्ये या साऱ्या गोष्टी आहे, या खूप झालं राव डेस्टिनी, या मला खूप काही अचीव करायचं आहे. अँड देन ऑल्सो आय हॅव टू बी प्रिपेअर फॉर दिस. पण स्वतःची जे लागून राहिली राव त्याच्यात काय मला इथे मी एकटा फील करून राहिलो आहे. मला माझं जे इंटेन्शन आहे, जे असं म्हणत आहे का कोणीतरी तुला फ्रेंड पाहिजे, तर कोणतं फ्रेंड आहे सांग बरं. नो इवन वन. एक फिमेल फ्रेंड कोणीच नाही. तुला गर्लफ्रेंड पाहिजे का, नाही. हो आय डोंट नो मॅन, मला पण काहीच नाही माहिती. एक वेळेसाठी खूप चांगलं वाटते का असलं पाहिजे, बट एक वेळेसाठी असं वाटते का जस्ट let it go. जे होत आहे ते होऊ द्यायचं, आणि पुढे जे काय होणार आहे त्यासाठी बेस्ट ऑफ लक. आज सॅटर्डे आहे आणि काहीच प्लॅन नाही. हार्डली 1-2 मूवी पाहिले. थोडंसं हाच पण अंग थोडंसं कणकण करत आहे, तर मला वाटते थोडंसं रेस्ट घ्यायला पाहिजे. यूट्यूब वगैरे व्हिडिओ पाहतो अँड देन इट्स ओके. देन सोमवारपासून पुन्हा या बुधवारी आपल्याला लायसन काढायसाठी नागपूरला जायचं आहे, तर तो दिवस उरला एकदम बुधवार, ज्या दिवशी बेल्ट टाकायचा आहे. आय डोंट नो, बट सुट्टी तर मागाच लागेल हाफ डे. या 23 तारीख. सो या, सो दिस इज इट. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 625. राईट नाउ वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक यू.